खाली आहे त्या होमाच्या पलीकडे आहे. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज दुपारपासून, काल पण दुपारी कॉल केला, आज पण दुपारी 2:30 झाले त्या. 2:30 कुठं आहे, 2:30 झाले त्या. तर आता सकाळपासून नाही जेवलो, 2 वेळा चहा पिलो, फक्त जेवण नाही केलेलं. थोडासा घरी कार्यक्रम होता. ठीक आहे, आता जेव्हा बसणार तुम्हाला सांगतो जेवायला काय गेलं तर. ठीक आहे, जेवढं आता शिल्लक राहिलं तेवढं सांगतो. धोका तर लागले ते. तर काय जेवायला छोल्याची भाजी होती, चपाती होत्या, डाळ भात. ठीक आहे, इथं भात आहे ह्याच्या खाली, इथं कोशिंबीर होती आणि जिलबी, जी की संपलेले आहे जिलबी असं झालं तर जिलबी संपलेले आहे. बाकीचं आहे सगळं व्यवस्थित. ठीक आहे, तुकडं राहिले जिलबीचं. थोडीशी भाजी माझ्याकडनं सांडले, इथं घेताना माझ्याकडनं सांडले. ठीक आहे, माझ्याकडनं सांडले. मस्त. तर गाईज कुरवडीला चाललोय. इंदिरा गांधी राईस आणायचं आणि इंदिरा गांधीचं खारमोर आणायचं. इंद्रायणी राईस आणायचं आहे आणि इंदिरा कार्यक्षेत्र आणायचं. त्यासाठी कुरवडीला चाललोय आणि थोडंसं पैसे पण काढत होतं. माझ्याकडे कॅश नाही आहे अवेलेबल. कॅशची काही गरज पडत नाही, तरी पण थोडंसं असावं सोबत, त्यासाठी चाललोय. ओके, पेट्रोल टाकलं. त्याला म्हणलं पेट्रोल टाक तर हळू टाक म्हणलं. ह्या गाडीचं काय विषय माहिती आहे का, तुम्ही जर असं प्रेशरनं टाकलं ना तर बॅक मारतं, सगळं उडून माघारी येतं पेट्रोल. तर थोडंसं पेट्रोल आलं माघारी. वन तुम्हाला ठीक आहे, काय विषय, थोडंसं सांडलं, 10 रुपयाचं सांडलं असं पेट्रोल. ठीक आहे. ज्यावेळेस नंबर आहे ना 10 मध्ये आला, S10 नंबर आला आहे. जनरलच्या साईडलाच डब्बा आहे तो, एकदम पाठीमागं नंबर आला आहे. ठीक आहे, रेल्वे पण आले आमची. वरती बसलो होतो, वरी दादरवरती बसलो होतो. जेव्हा अनाउन्समेंट होईल ना तेव्हाच खाली होतो आम्ही, त्याशिवाय खालीच येत नाही. वर खाली या, वरी जावा. कधी कधी गाडी 2 नंबरला पाठवतात ते. हा, जनरलच्या साईडला तर S11 आहे गाडीचं. जनरलच्या पुढं आहे थोडा माझा डब्बा, काय विषय नाही. मी कटिंग केली ना, माझी केस चूक पण बसायला लागली ती, त्यामुळे असं बुच्चं वाटायला लागले बघा. आता व्यवस्थित वाटतं. काय 9:30 वाजले तर ट्रेन आहे ना, अर्धा तास लेट आहे. ठीक आहे, आता जेवण झाले पण पाणी नव्हतं माझ्याकडे. पाणी नव्हतं, मला स्टेशनवर थांबलं घ्यावं, पण माझा डब्बा नाही. S10 पाठीमागं येतो आणि शॉप असतात ते पुढं असतात. बघा भेटला कोण पाणीवाला तर ठीकच आहे. मग अशा आलता पण पाणी बोलला, नंतर कोण गायब झाला काय, रिटर्न गेला इथून माघारी, काय माहिती. माघारी तिकडं पलीकडे आला. पाणी तर पाहिजे, जेवण केले, अजून हात पण न धुतला. पाणी तर पाहिजे. 1 बॉटल आणली होती, ती सगळी संपली. बघा लय पाठीमागं थांबलो, जवळजवळ आता बोर्ड दिसते का, लय पाठीमागं थांबलो. काहीच. हा बघा S3 डबा, S10 पासून S3 पर्यंत आलोय. 2 पाणी वाटली वगैरे, एक जिरा सोडा वगैरे घेतलाय.
गाडी थांबते तशी, पण नाही का गडबड झाली तर ट्रेन साऊंड दिला. जर गाडी हल्ली ना तर डायरेक्ट जे शेजारचा डब्बा आहे ना त्यात घुसणार आहे मी. S10 असू द्या, S2 असू द्या, S1 असू द्या. आता तर आलं की ते S5पर्यंत आलं, काही विषय नाही. गाडी थांबे ना अजून 2 मिनटं बहुतेक, कारण गाडीला इथं लातूरमध्ये आहे ना भरपूर गर्दी असते. पाणी तर इम्पॉर्टंट आहे. 2 पाणी बाटली घेतल्या आणि 1 जिरा सोडा घेतला. ठीक आहे. S6 आला आत्ता. S6 पाणी बॉटल ना एवढी गार लागते. असे धरले काकाला धरले डायरेक्ट. काय विषय नाही. जोपर्यंत आपला डब्बा येत नाही ना तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृपया लक्ष द्या. 221 आला S8 आला. हा S8 आहे छत्रपती शिवाजी आपला S10. अजून एक S9 नंतर अजून एक नंतर S10. प्लॅटफॉर्म क्रमांक काय विषय नाही. मला फक्त गार लागायला लागले जास्त, एवढाच विषय आहे, दुसरा काय विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में फाइनली प्लेटफॉर्म क्रमांक आला S10. पर आ रही है. May I have your attention हीच आहे ना, हीच आहे, हीच आहे, हीच आहे. त्यात माझं सीट आहे ना ते लोवरचं आहे आणि ते एक लोवरचं आहे. ठीक आहे. असे 2 लोवरची सीट आहे. लास्ट टाईमला पण घरी जावं जाताना लोवरची 2 सीट आहे. जेव्हा लोवरची सीट येतात ना तेव्हा टेन्शन फ्री राहतं माणूस. कारण आहे ना मला आहे ना सारखं जेवायला बरोबर उठायला मला कंटाळा येतो. त्यामुळे एकदा खालचं सीट भेटलं ना काही विषय येत नाही. ठीक आहे. जेवण वगैरे झालं आहे, पडलं आहे मोबाईल बघत 10 वाजलेलं. आता डायरेक्ट भेटू उद्या सकाळीच. ओके. गुड नाईट. गाडी 4 वाजता आली ना, 4 वाजता आली. मी तर कधी 4:30ला पोचलो आणि थोडं रिक्षावाल्यासोबत माझं थोडंसं भांडण झालं आलेलं. ठीक आहे. आणि पडलो, झोपलो मी. ठीक आहे. झोपलो ना आत्ता उठलोय. तरी झालं बाबा मोबाईल दे मग. अच्छा जे आहे. ठीक आहे. ब्लॉग इथे संपवतो. ओके, तर ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आता थोड्या वेळाने चालू करतो ब्लॉग.